Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the subject of organizational behavior. Today we are discuss the impact of e-organization. तर आपण ऑर्गनायझेशनल बिहेवियर या सब्जेक्टचा काय करीत आहोत, स्टडी करत आहोत. यामधील आज आपण इम्पॅक्ट ऑफ ई ऑर्गनायझेशन ई ऑर्गनायझेशनचा इम्पॅक्ट कशा प्रकारे होतो. असा इम्पॅक्ट हा व्हेरियस फॅक्टर्सवरती होत असतो. तर तो कशा प्रकारे होतो त्याचा स्टडी आजच्या लेक्चर्समध्ये आपण करणार आहोत. तर ई ऑर्गनायझेशन ई ऑर्गनायझेशन ही कन्सेप्ट काय आहे, त्याचबरोबर ई कॉमर्स ई बिझनेस ही कन्सेप्ट काय आहे त्यापूर्वी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर ई ऑर्गनायझेशन ई स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक. इलेक्ट्रॉनिक ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर ई ऑर्गनायझेशन आर एक्सपेक्टेड to be one of the promising organizational forms in this internet cultural era. Listen carefully. E-organization are expected to be one of the promising organizational forms in the internet cultural era. E-organization are different from traditional organization. E-organization are different from traditional organization, and most traditional organizations are evolving towards becoming e-organization. These are organizations established and operated based on the internet and other related technologies in an environment referred to as internet culture, whereby organizations will be placing the internet at the center of their business and encouraging ubiquitous use of network technologies. This paper incorporates several perspectives to examine how small and medium-sized enterprises, it means SEMs, use the network technologies and information and communication technology in their current business environment. तर ई ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर ई ऑर्गनायझेशन हे एक व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन आहे. ई ऑर्गनायझेशन हे एक व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन आहे, एक इलेक्ट्रॉनिक ऑर्गनायझेशन आहे. या मॉडर्न इंटरनेट कल्चरल इरा, या मॉडर्न इरामध्ये म्हणजे आधुनिक काळामध्ये इंटरनेटचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक बिझनेसमध्ये आता सध्या ई बिझनेस ई कॉमर्स ही कन्सेप्ट स्टार्ट झाली आहे. मग याच्यामध्ये जो काही बिझनेस केला जातो तो इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये केला जातो. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स यामधून देखील जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस आहे ते सेलिंग अँड बाईंग करण्याचे काम यामध्ये केलं जातं. म्हणजे या मॉडर्न इरामध्ये हे इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. त्यामुळे ज्या काही ऑर्गनायझेशन्स आहे त्या देखील इलेक्ट्रॉनिक स्वरूपाच्या या मॉडर्न इरामध्ये या आधुनिक काळामध्ये त्यांचे देखील चेंजेस झाले आहेत. ते ट्रॅडिशनल ऑर्गनायझेशन न राहता ई ऑर्गनायझेशनमध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनिक ऑर्गनायझेशनमध्ये कन्वर्ट होण्याचा प्रयत्न करीत आहेत. ट्रॅडिशनल पद्धतीने बिझनेस करण्यापेक्षा त्याची संघटना ती ऑर्गनायझेशन असण्यापेक्षा ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कशा पद्धतीने करता येईल, त्या ऑर्गनायझेशनमध्ये इंटरनेटचा वापर करून ती ऑर्गनायझेशन कशा प्रकारे रन करता येईल, तो बिझनेस कशा प्रकारे चालवता येईल, याच्यासाठी अनेक प्रयत्न या मॉडर्न इरामध्ये या आधुनिक काळात केले जात आहेत. या इंटरनेट कल्चरल इरामध्ये जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ई ऑर्गनायझेशन बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर पूर्वी ट्रॅडिशनल पद्धतीने हा बिझनेस केला जायचा. त्यामुळे जे काही ऑर्गनायझेशन होत्या ते ट्रॅडिशनल पद्धतीने होत्या. बट नाव डेज हे काही ट्रॅडिशनल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ई ऑर्गनायझेशन बनत आहेत. आणि या ट्रॅडिशनल ऑर्गनायझेशनपेक्षा पारंपरिक संघटनेपेक्षा आत्ताच्या जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या ई ऑर्गनायझेशन्स आहेत त्या या ट्रॅडिशनल ऑर्गनायझेशनपेक्षा डिफरंट आहेत, वेगळे आहेत. And most traditional organizations
are evolving, and most traditional organizations are evolving towards becoming e-organization. आणि जे ट्रॅडिशनल ऑर्गनायझेशन्स आहेत ना, त्या आत्ता या सध्याच्या काळामध्ये ई-ऑर्गनायझेशन ई-ऑर्गनायझेशन बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बिझनेस करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर ई-ऑर्गनायझेशन म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक ऑर्गनायझेशन, ज्या ऑर्गनायझेशनमध्ये इंटरनेटचा वापर करून ती ऑर्गनायझेशन इंटरनेटचा वापर करून ऑर्गनायझेशन रन केली जाते. जो काही बिझनेस आहे तो रन केला जातो, चालवला जातो, त्यालाच ई ऑर्गनायझेशन असे म्हटले जाते. There are organizations established and operated based on the internet and other related technologies in an environment referred to as internet culture, whereby organizations will be placing the internet at the center of their business and encouraging ubiquitous use of network technologies. तर ज्या ई ऑर्गनायझेशन्स आहेत, ज्या व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन्स आहेत, त्या काय करतात, तर जो काही बिझनेस करायचा आहे तो बिझनेस करताना इंटरनेटचा वापर करून सेंट्रलला इंटरनेट ठेवून तो बिझनेस करण्याचा प्रयत्न करतात. त्या इन्व्हायरमेंटशी जे रिलेटेड टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून इंटरनेटच्या आधारे ती ई ऑर्गनायझेशन बिझनेस करण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी या आधुनिक काळामध्ये ही ऑर्गनायझेशन अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. आणि ज्या स्मॉल मिडियम साईजच्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ई ऑर्गनायझेशन बनण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. स्मॉल अँड मिडियम ऑर्गनायझेशन जे काही एंटरप्राइजेस आहेत, जे काही बिझनेस आहेत, ते ई ऑर्गनायझेशन बनण्याचा, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बिझनेस करण्याचा प्रयत्न करीत आहेत. Through a literature review and interviews, we analyze the various options for managing the transformation and its effects to ascertain the appropriate strategies within a range of SIEMs. The result of this study revealed that SIEM's journey towards becoming e-organization can be classified into 3 stages: half fusion and the ultimate e-organization stage. Based on this work, strategic solutions are proposed for future SIEMs intending to adopt internet and other network technology. तर या ज्या काही स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस आहेत त्या सध्याच्या काळामध्ये करंट बिझनेस इन्व्हायरमेंटमध्ये बिझनेस करताना नेटवर्क टेक्नॉलॉजीज अँड इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी तर कशा प्रकारे यूज करतात यासाठी अनेक दृष्टिकोनातून तो बिझनेस काय आहे, तो ई ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने करता येतील याच्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. त्याचबरोबर ई ऑर्गनायझेशन बनण्याच्या दिशेने या अनेक प्रयत्न करीत आहेत. त्याच्यामध्ये त्या फ्युजन स्टेज, हाफ फ्युजन स्टेज, त्याचबरोबर अल्टिमेट ई ऑर्गनायझेशन स्टेज या बेसिसवरती इन फ्युचरसाठी इंटरनेट अँड अदर नेटवर्क टेक्नॉलॉजी अडॉप्ट करण्यासाठी या स्ट्रॅटर्जीचा वापर करीत आहेत आणि त्यामधून ई ऑर्गनायझेशन बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर अशा प्रकारे ई ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन किंवा इंटरनेटचा वापर करून जो काही बिझनेस करीत आहे तो बिझनेस रन करणे, त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशनमध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बिझनेस करणे, ती ऑर्गनायझेशन रन करणे म्हणजेच ई ऑर्गनायझेशन होय. आजच्या लेक्चर्समध्ये आपण इम्पॅक्ट ऑफ ई ऑर्गनायझेशन आपण इम्पॅक्ट ऑफ ई ऑर्गनायझेशन तर या ई ऑर्गनायझेशनचा डिसिजन मेकिंग, बिल्डिंग ट्रस्ट, पॉलिटिक्स अँड नेटवर्किंग, सेक्सुअल हॅरासमेंट
अँड अदर फॉर्म्स ऑफ ॲब्यूज या फॅक्टर्सवरती कशा प्रकारे इम्पॅक्ट पडतो, त्याचा प्रभाव कशा प्रकारे पडतो त्याचा स्टडी आजच्या लेक्चर्समध्ये आपण करणार आहोत. तर इम्पॅक्ट ऑफ ई ऑर्गनायझेशन, तर असा इम्पॅक्ट कोणकोणत्या फॅक्टर्सवरती होतो, तर डिसिजन मेकिंग, बिल्डिंग ट्रस्ट, पॉलिटिक्स अँड नेटवर्किंग, अँड सेक्शुअल हॅरासमेंट अँड अदर फॉर्म्स ऑफ abuse. Now let's see one by one. डिसिजन मेकिंग. ओके, डिसिजन मेकिंगवरती या ई ऑर्गनायझेशनचा कशा प्रकारे इम्पॅक्ट होतो, कशा प्रकारे प्रभाव पडतो ते आपण पाहत आहोत. आवर ट्रॅडिशनल टेक ऑन डिसिजन मेकिंग नीड्स टू बी मॉडिफाईड फॉर ई ऑर्गनायझेशन. आवर ट्रॅडिशनल टेक ऑन डिसिजन मेकिंग needs to be modified for e-organization. Exactly what those modifications should be, I am not sure, but let me offer two projections. तर ट्रॅडिशनल ऑर्गनायझेशनमध्ये ज्या प्रकारे डिसिजन घेतले जायचे, ज्या प्रकारे डिसिजन मेकिंग प्रोसेस होती, ओके, त्याच्यापेक्षा या ई ऑर्गनायझेशनची जी काही डिसिजन मेकिंग प्रोसेस आहे ती कशी आहे, डिफरंट आहे. तर अशा ई ऑर्गनायझेशनचा ओके डिसिजन मेकिंगवरती कशा प्रकारे प्रभाव पडतो ते आपण पाहत आहोत. तर ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये जेव्हा डिसिजन घ्यायचा त्यावेळेस अनेक स्टेप्समधून तो डिसिजन घेतला जायचा. ओके, डिसिजन घेण्यासाठी जो काही प्रॉब्लेम आहे, ओके, कोणत्या गोष्टीवरती डिसिजन घ्यायचा आहे त्याच्यावरती ओके त्या ऑर्गनायझेशनमधील जे काही मॅनेजमेंट आहे ते एकत्र येऊन ओके तो डिसिजन घेण्याचे प्रयत्न करीत असतात. मग त्यासाठी ओके असा डिसिजन घेताना जो काही प्रॉब्लेम आहे, जी काही गोष्ट आहे त्याचा ऑल ओव्हर स्टडी करून ओके प्रत्येकाच्या संमतीने त्यांची ओपिनियन लक्षात घेऊन असा डिसिजन ट्रॅडिशनल ऑर्गनायझेशनमध्ये घेतला जात असे आणि घेतला जातो. परंतु ई ऑर्गनायझेशनमध्ये काय केले जाते तर ते आता आपण पाहूया. तर याच्यामध्ये मॉडिफिकेशन केले आहे. ई ऑर्गनायझेशनमध्ये जी काही डिसिजन मेकिंग प्रोसेस आहे याच्यामध्ये सुधारणा केली गेली आहे, त्याच्यामध्ये चेंजेस केले गेले आहेत. तर असे डिसिजन घेण्यासाठी ओके तो कशा प्रकारे घेतला जातो तर ते पाहूया. तर याच्यामध्ये 2 प्रोजेक्शन्स आहेत. ओके, याच्यामध्ये 2 अंदाज लावले जातात की ई ऑर्गनायझेशनमध्ये जी काही डिसिजन मेकिंग आहे ती कशा प्रकारे आहे. तर फर्स्ट प्रोजेक्शन आहे, First, individual decision making models are likely to become increasingly obsolete. Okay, first projection काय आहे तर individual decision making models are likely to become increasingly obsolete. E-organizations are team-based communities. Okay, listen carefully. E-organizations are team-based communities. Group decision-making models will offer greater relevancy. तर फर्स्ट जे प्रोजेक्शन आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे अंदाज लावू शकतो की ई ऑर्गनायझेशनमध्ये जे काही डिसिजन मेकिंग आहे ओके ते एक ओके तर या ई ऑर्गनायझेशनमध्ये जे काही डिसिजन मेकिंग मॉडेल आहे ते टोटली ऑब्सोल्युटली इन्क्रीजिंगली झाले आहे. आणि ई ऑर्गनायझेशन ही एक टीम बेस्ड कम्युनिटीज आहे. ओके, ई ऑर्गनायझेशन ही एक टीम बेस्ड समुदाय आहे, एक कम्युनिटी आहे. ग्रुप डिसिजन मेकिंग मॉडेल्स विल ऑफर ग्रेटर रिलिव्हन्सी. ओके, ग्रुप डिसिजन मेकिंग मॉडेलमध्ये काय केले जाते तर त्यांना ग्रेटर रिलिव्हन्सीसाठी ऑफर केले जाते. ओके, तर या ई ऑर्गनायझेशनमध्ये जी काही डिसिजन मेकिंग प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झाले आहे. ओके, तर त्यामध्ये ओके 2 प्रोजेक्शन्स आहे. त्या 2 प्रोजेक्शनच्या आधारे आपण या ई ऑर्गनायझेशनमध्ये ओके डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये कशा प्रकारचे मॉडिफिकेशन झाले आहे ओके कोणत्या प्रकारची सुधारणा झाली आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर यामध्ये फर्स्ट प्रोजेक्शन काय आहे की ओके पहिले ओके अंदाज असे लावला जातो की जी ई ऑर्गनायझेशन आहे
ती एक टीम बेस्ड कम्युनिटी आहे, ती एक टीम बेस्ड समुदाय आहे. त्याचबरोबर यामध्ये ई ऑर्गनायझेशनमध्ये जो ग्रुप डिसिजन मेकिंग मॉडेल आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रेटर रिलिव्हन्ससाठी ऑफर केली जाते आणि त्याच्यामधून डिसिजन मेकिंग निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर या डिसिजन मेकिंग मॉडिफिकेशन या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही डिसिजन मेकिंग मॉडिफिकेशन केले आहे त्यामध्ये सेकंड प्रोजेक्शन आहे ते आहे द थॉटफुल ॲनालिटिकल मॉडेल्स ऑफ डिसिजन मेकिंग. सेकंड प्रोजेक्शन आहे ते आहे द थॉटफुल analytical models of decision making which dominate the strategic management literature will be replaced by action model. There are no proven business models for e-organization. Success go to firm that value experimentation. Those that utilize trial and error are able to gather data quickly and assimilate it and who accept failure and learn from it. तर सेकंड प्रोजेक्शनमध्ये आपण असे अंदाज लावू शकतो की यामध्ये जी ई ऑर्गनायझेशन आहे त्या ई ऑर्गनायझेशनमध्ये जी काही डिसिजन मेकिंग प्रोसेस आहे ती एक ॲनालिटिकल मॉडेल आहे. ई ऑर्गनायझेशनमधील डिसिजन मेकिंग प्रोसेसमधील ती एक ॲनालिटिकल मॉडेल आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये ॲक्शन मॉडेल हे रिप्लेस केले गेले आहे आणि देअर आर नो प्रूव्हन बिझनेस मॉडेल्स फॉर ई ऑर्गनायझेशन. सक्सेस गो टू फर्म्स. तर या ई ऑर्गनायझेशनचे सक्सेस हे एक्सपेरिमेंटेशन व्हॅल्यू एक्सपेरिमेंटेशनवरती डिपेंड आहे. त्याचबरोबर जो काही डेटा कलेक्ट केला जातो ते क्विकली ॲसिम्युलेट करण्याचे काम, त्याचबरोबर जे ट्रायल अँड एरर आहे त्याचं योग्य प्रकारे युटिलायझेशन करण्याचे काम यामध्ये केले जाते. ई ऑर्गनायझेशन डोंट हॅव द लक्झरी ऑफ ट्राईंग टू फाईन ट्यून डिसिजन्स इन सर्च ऑफ परफेक्शन. तर या ई ऑर्गनायझेशनमध्ये जे काही डिसिजन्स घेतले जातात तर ते फाईन ट्यून डिसिजन्स असे सर्च करून परफेक्शनच्या पद्धतीने घेतले जातात. ई ऑर्गनायझेशन्स मेक डिसिजन्स विथ ऑफन व्हेरी लिमिटेड इन्फॉर्मेशन. तर ई ऑर्गनायझेशन जे काही डिसिजन्स आहे ते व्हेरी लिमिटेड इन्फॉर्मेशनवरती घेतले जातात. ॲज अ रिझल्ट डोंट फेअर मेकिंग मिस्टेक्स. Decisions in e-organizations are in continual flux with past choices being continually modified and even discard. तर या ई ऑर्गनायझेशन म्हणजे काही डिसिजन घेतले जातात ते लेस इन्फॉर्मेशनवरती किंवा लिमिटेड इन्फॉर्मेशनवरती घेतले जातात आणि डिसिजन्स इन ई ऑर्गनायझेशन आणि इन कंटिन्युअल फ्लुक्स. हे असे जे काही डिसिजन्स आहे ते कंटिन्युअल फ्लुक्स आहे. त्याचबरोबर and routine decision programs are essentially useless because few of the decisions that need to be made have been encountered before. So not only do decisions in e-organization need to be made fast, they have to be based on little previous experiences. तर ही ऑर्गनायझेशन म्हणजे काही डिसिजन्स घेतले जातात ते फास्टमध्ये घेण्याची याच्यामध्ये काय आहे नीड आहे. ती फास्टमध्ये घेतले जातात. त्याचबरोबर जो काही प्रिव्हियस एक्सपिरियन्स आहे त्याचा देखील याच्यामध्ये डिसिजन घेताना वापर केला जातो. These of course increase the probability of errors and the need to be able to recover fast from mistakes and move on. त्यानंतर सेकंड आहे तो आहे बिल्डिंग ट्रस्ट. तर या बिल्डिंग ट्रस्टवरती ई ऑर्गनायझेशनचा इम्पॅक्ट कशा प्रकारे पडतो तर बिल्डिंग ट्रस्ट म्हणजे काय तर विश्वास इन्क्रीज करणे वाढविणे. तर तो इन्क्रीज कशा प्रकारे
ओके, जे काय ट्रस्ट आहे तो कशा प्रकारे इन्क्रीज होतो. ओके, या ई ऑर्गनायझेशनचा इफेक्ट या बिल्डिंग ट्रस्टवरती कसा होतो ते आता आपण पाहूया. तर पीपल इन organization, okay, people in organizations need to have positive expectations that others will not act opportunistically and take advantage of them. That is, they need to be able to trust. But if trust is important in traditional organization, it's even more so in e organization. ओके, ट्रॅडिशनल ऑर्गनायझेशनमध्ये ओके जसा हा ट्रस्ट म्हणजे विश्वास हा अत्यंत इम्पॉर्टंट आहे, त्याचप्रमाणे ओके त्याच्यापेक्षा जास्त या ई ऑर्गनायझेशनमध्ये ओके हा ट्रस्ट हा विश्वास अत्यंत इम्पॉर्टंट आहे. ओके, ट्रॅडिशनल ऑर्गनायझेशनपेक्षा ई ऑर्गनायझेशनमध्ये ट्रस्ट विश्वास हा अत्यंत इम्पॉर्टंट इसेन्शियल आहे. तर तो का इम्पॉर्टंट आहे, तर द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रस्ट इन्क्रीज अंडर कंडिशन्स ऑफ चेंज अँड इन्स्टॅबिलिटी. तर जे काय ई ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये ओके इन्स्टॅबिलिटी अँड कंडिशन्स चेंज करण्यासाठी असा ट्रस्ट हा इन्क्रीज करणे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. अँड दोज आर टर्म्स दॅट कॅरेक्टराइज्ड ई ऑर्गनायझेशन. आणि याच टर्म्सला ओके ई ऑर्गनायझेशनचे हे काय आहे महत्त्वपूर्ण असे वैशिष्ट्य आहे की ई ऑर्गनायझेशनमध्ये ट्रस्ट हे अत्यंत इम्पॉर्टंट इसेन्शियल आहे. वेन रूल्स, पॉलिसीज, नॉर्म्स अँड ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस आर इन फ्लूक्स और absent, people turn to personal relationships for guidance. तर जे काय ई ऑर्गनायझेशन म्हणजे जे काही पीपल्स आहेत ओके ते पर्सनल रिलेशनशिपसाठी असे जे काही रूल्स, पॉलिसीज, नॉर्म्स अँड ट्रॅडिशनल प्रॅक्टिसचा काय करतात वापर करतात, त्याच्यामधून योग्य त्या प्रकारचं गायडन्स घेऊन असे रिलेशनशिप मेंटेन करण्याचे आणि त्यामधून मोठ्या प्रमाणावर विश्वास ओके इन्क्रीज करण्याचे काम याच्यामध्ये केले जाते. अँड द क्वालिटी ऑफ दिस रिलेशनशिप आर लार्जली डिटरमाइन बाय लेवल ऑफ ट्रस्ट. आणि असे ओके जे काही रिलेशनशिप आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही पीपल्स आहेत आणि ते ज्या व्यक्तीबरोबर त्यांचा बिझनेस करीत आहेत ते कस्टमर्स यांच्याबरोबर असे रिलेशनशिप घट्ट असणे ओके असे विश्वास क्रिएट करण्यासाठी, असा ट्रस्ट क्रिएट करण्यासाठी त्या आपापसातले जे काही रिलेशनशिप आहे ते योग्य प्रकारचे असणे आवश्यक आहे. त्यामुळे ओके जर रिलेशनशिप हे लार्ज असेल ओके घट्ट असेल तर त्याचा इफेक्ट काय होतो, तर त्यांचं जे काही ट्रस्ट आहे, जो काही विश्वास आहे त्याची जी लेवल इन्क्रीज होण्यासाठी आणि ते डिटरमाइन करण्यासाठी ओके या ट्रस्टचा वापर होत असतो. तर अशा प्रकारे ओके जी काय ई ऑर्गनायझेशनमध्ये जे पीपल्स आहेत आणि जे कस्टमर्स आहेत त्यांच्याबरोबर ट्रस्ट निर्माण करण्यासाठी, तो बिल्ड करण्यासाठी हा ई ऑर्गनायझेशन प्रयत्न करीत असतो. आणि ओके रिलेशनशिप मेंटेन केली तरच ट्रस्ट हा इन्क्रीज होऊ शकतो आणि तो योग्य प्रकारे डिटरमाइन करता येतो. OB has only recently discovered trust as major topic of research interest. OB म्हणजे काय, तर ऑर्गनायझेशनल बिहेवियरमध्ये ओके ऑर्गनायझेशनल बिहेवियरमध्ये असे डिस्कवर करण्यात आले आहे की जो काही मेजर टॉपिक आहे रिसर्चमधील ओके त्याच्यामध्ये हा बिल्डिंग ट्रस्ट अत्यंत इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे. ओके असे ट्रस्ट कशा प्रकारे बिल्ड केले जाते ई ऑर्गनायझेशन, त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही पीपल्स आहेत, जे काही एम्प्लॉईज आहेत आणि जे काही कस्टमर्स आहेत तर ते रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी ओके कशा प्रकारे प्रयत्न करतात हा या ऑर्गनायझेशनल बिहेवियरमधील अत्यंत असा इंटरेस्टिंग अँड रिसर्चचा एक टॉपिक आहे. इट विल बिकम more so as we try to ascertain answers to questions such as how do people build trust with individuals they have never met.
तर यामध्ये ओके ई ऑर्गनायझेशन हा बिझनेस कसा केला जातो, ओके ऑर्गनायझेशन कशी रन होते, तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ओके व्हर्च्युअली ही ई ऑर्गनायझेशन काम करीत असते. मग यामध्ये ओके जे काही ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये जो काही बिझनेस केला जात आहे तो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात केला जातो. मग याच्यामध्ये जे काही कस्टमर्स आहेत आणि जे काही मॅनेजमेंट आहे ते एकमेकांबरोबर ओके इंटरॅक्शन्स हे फेस टू फेस फिजिकली करू शकत नाही. मग हे एकमेकांना न भेटता ओके एकमेकांना न भेटता कशा प्रकारे रिलेशनशिप हे मेंटेन करतात याचा स्टडी या ऑर्गनायझेशनल बिहेवियरमध्ये अत्यंत इंटरेस्टिंगने ओके केला जातो आणि त्याचा रिसर्च यामध्ये केला जातो. त्याचबरोबर ओके हाऊ डू टेम्पररी टीम्स बिल्ड ट्रस्ट, तर याच्यामध्ये ओके जे काही ट्रस्ट आहे ओके जो काही विश्वास आहे तो टेम्पररी टीमनुसार कसा बिल्ड होतो ओके हे देखील याच्यामधून फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला जातो. डू ट्रस्ट बिल्डिंग प्रोसेसेस डिफर बिटवीन परमनंट अँड कॉन्टॅक्ट एम्प्लॉईज और बिटवीन इंटर ऑर्गनायझेशनल टीम्स. त्यानंतर ओके या रिसर्चमधील आणखीन एक रिसर्च अशा पद्धतीने केला जातो की जे काही एम्प्लॉईज आहेत ऑर्गनायझेशनलमधील जे काही एम्प्लॉईज आहे तो असा ट्रस्ट ओके बिल्ड करण्यासाठी ओके तो परमनंट करण्यासाठी कशा प्रकारचे ओके प्रोसेस हे त्याच्यामध्ये या प्रोसेसचा कशा पद्धतीने वापर करतात याचा देखील रिसर्च या ऑर्गनायझेशनल बिहेवियरमध्ये केला जातो. अँड व्हॉट काइंड्स ऑफ बिहेवियर्स आर लायकली टू इन्क्रीज कस्टमर ट्रस्ट इन अँड ऑर्गनायझेशनल एम्प्लॉईज. आणि यामध्ये ओके जे काही कस्टमर्स आहेत त्या बिझनेसचे रिलेटेड जे काही कस्टमर्स आहेत त्या ऑर्गनायझेशनचे तर त्यांच्याबरोबर ओके असा ट्रस्ट कशा प्रकारे इन्क्रीज करण्यासाठी याच्यामध्ये प्रयत्न केले जातात. ओके त्यांचे बिहेवियर ओके त्या ई ऑर्गनायझेशनमध्ये जे काही एम्प्लॉईज आहे त्यांचे बिहेवियर कशा प्रकारे असते ओके ते कशा पद्धतीने त्या कस्टमरशी रिलेशनशिप जे काही ट्रस्ट आहे ते मेंटेन करण्याचा ते इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करतात. त्याचे फाइंड आउट देखील याच्यामध्ये त्याचा शोध देखील याच्यामध्ये लावण्याचा प्रयत्न करतात. ई ऑर्गनायझेशनचा ओके कस्टमर्सबरोबर जे काही ट्रस्ट आहे जो काही विश्वास आहे तो इन्क्रीज करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला जातो. ओके हे एकमेकांना न भेटता देखील ट्रस्ट हा बिल्ड करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला जातो आणि ई ऑर्गनायझेशनचा या बिल्डिंग ट्रस्टवरती परिणाम होत असतो, अशा प्रकारे प्रभाव पडत असतो. त्यानंतर यामधील थर्ड फॅक्टर आहे तो आहे पॉलिटिक्स अँड नेटवर्किंग. ओके पॉलिटिक्स अँड नेटवर्किंगवरती देखील या ई ऑर्गनायझेशनचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने होतो कशा पद्धतीने पडतो ते आता आपण पाहणार आहोत. तर पॉलिटिक्स अँड नेटवर्किंग म्हणजे वेगवेगळ्या नेटवर्किंगवरती आणि पॉलिटिक्सवरती कशा प्रकारे या ई ऑर्गनायझेशनचा प्रभाव होतो तो आपण पाहत आहोत. तर ओबी रिकग्नाइज द पॉलिटिकल नेचर ऑफ ऑर्गनायझेशन, the role that politics play in decision making. OB means organizational behavior. Okay, organizational behavior recognize the political nature of organization, the role that politics play in decision making. तर ऑर्गनायझेशनल बिहेवियरमध्ये असे रिकग्नाइज केले आहे की जे काही ऑर्गनायझेशन आहे त्याचे नेचर हे पॉलिटिकल आहे आणि याच्यामध्ये ओके डिसिजन मेकिंग घेताना या पॉलिटिक्सचा महत्त्वाचा रोल हा प्ले होत असतो. ओके महत्त्वाची भूमिका यामध्ये आहे. अँड द इम्पॉर्टन्सी ऑफ नेटवर्किंग इन डेव्हलपिंग कॉन्टॅक्ट्स बोथ विदिन अँड आउटसाईड द ऑर्गनायझेशन. आणि जे काही नेटवर्किंग आहे त्याची इम्पॉर्टन्स ही कशासाठी आहे तर ऑर्गनायझेशनचे ओके जे काही इनसाईड आणि आउटसाईड जे काही फॅक्टर्स आहेत त्यांच्याबद्दल ओके असे कॉन्टॅक्ट्स डेव्हलप करण्यासाठी या नेटवर्कचा महत्त्वाचा ओके रोल येथे प्ले होत असतो. ई ऑर्गनायझेशनसाठी ही नेटवर्किंग अत्यंत इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाची आहे. जे इनसाईड अँड आउटसाईड फॅक्टर्स आहेत त्यांच्याबरोबर ओके योग्य प्रकारचे कॉन्टॅक्ट्स डेव्हलप करण्यासाठी अशी नेटवर्किंग अत्यंत इम्पॉर्टंट आहे.
Early indications suggest that effective politicking and networking are different in e-organizations than in the more traditional online form. तर early indications suggest that effective politicking and networking are different in e-organization. तर या e-organizationमध्ये असे पॉलिटिकिंग अँड नेटवर्किंग हे कशी आहे, डिफरंट आहे असे यामधून इंडिकेशन केले आहे, असे सजेस्ट केले आहे की जी काय e-organization आहे त्याच्यामधील जे काही पॉलिटिक्स आहे आणि जे नेटवर्किंग आहे ते डिफरंट आहे दॅन ट्रॅडिशनल ऑनलाईन फॉर्मपेक्षा. ओके, ट्रॅडिशनल ऑनलाईन फॉर्मपेक्षा e-organizationमध्ये जे काही पॉलिटिक्स आहे, नेटवर्किंग आहे हे डिफरंट आहे असे इंडिकेट्स केली जाते, असे सजेस्ट केले जाते. In traditional organization, effective politicians keep themselves visible, utilize impression management techniques, and participate in activities that will put them in close contact with influential people. But these are essentially face-to-face activities which aren't as likely to more work in e-organization. E-politicians are likely to rely much more on cyber skirmishing, internet chat rooms, or message boards. For instance, open opportunities to meet and talk with people who can help employees be more effective in their job and their career. तर e-organization म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेले ऑर्गनायझेशन ज्या ठिकाणी इंटरनेटचा वापर करून बिझनेस केला जातो. मग असे ओके, e-organization करताना त्याच्यामध्ये इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यासाठी ओके असा इंटरनेटचा वापर या e-organizationमध्ये केला जातो. त्यासाठी असे नेटवर्किंग हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. ओके, इन फ्युचरमध्ये ओके त्या e-organizationमध्ये जो काही डेटा आहे हा हॅक होऊ नये यासाठी सायबर सिक्युरिटी याच्यामध्ये घेतली जाते. यासाठी हे नेटवर्किंग अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर इन ट्रॅडिशनल ऑर्गनायझेशनमध्ये इफेक्टिव्ह पॉलिटिशियन कीप देमसेल्व्स विजिबल, युटिलाइज इम्प्रेशन मॅनेजमेंट टेक्निक अँड पार्टिसिपेट इन ॲक्टिव्हिटीज दॅट विल पुट देम इन क्लोज कॉन्टॅक्ट विथ इन्फ्लुएन्शियल पीपल. तर ट्रॅडिशनल ऑर्गनायझेशनमध्ये असे पॉलिटिशियनचा ओके हे विजिबल, युटिलाइज अँड इम्प्रेशन मॅनेजमेंट टेक्निक्स असा वापर करून ज्या काही त्या ऑर्गनायझेशन ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये हे असायचे. बट त्यांच्याबरोबर जो काही क्लोज कॉन्टॅक्ट आहे तो पीपल बरोबर क्लोज कॉन्टॅक्ट तयार करण्यासाठी या पॉलिटिशियनचा वापर केला गेला. But these are essentially face-to-face activities which aren't as likely to work in e-organization. But या e-organizationमध्ये ओके असे फेस टू फेस ॲक्टिव्हिटीज हे अत्यंत इसेन्शियल आहे. ओके, असे इसेन्शियल कशासाठी आहे, तर जे काय पीपल्स आहेत त्यांच्याबरोबर क्लोज कॉन्टॅक्ट करण्यासाठी असे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी नेटवर्किंग ओके या नेटवर्किंगचा वापर करून e-organizationमध्ये बिझनेस केला जातो. सायबर स्कूमिजिंग इजंट लायकली टू रिप्लेस द वॉटर कूलर, कॉकटेल पार्टी, college alumni get togethers or trade shows as a place to make contacts and build political allies, but online networking will become increasingly popular and effective as a supplement to more traditional political चॅनल्स. तर या e-organizationमध्ये हे नेटवर्किंग सिस्टम अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि नावडेज हे पॉप्युलर देखील झाले आहे आणि हे इफेक्टिव्ह असे एक सप्लिमेंट आहे. ट्रॅडिशनल पॉलिटिकल चॅनल्सपेक्षा हे नेटवर्किंग अत्यंत इम्पॉर्टंट अँड इफेक्टिव्ह असे सप्लिमेंट आहे. तर या नेटवर्किंगमुळे e-organization ओके अत्यंत चांगल्या रीतीने काम करीत असतात. ओके, पीपल्सबरोबर योग्य त्या प्रकारे कॉन्टॅक्ट करण्यासाठी हे नेटवर्किंग हेल्प करते आणि अशा प्रकारे या e-organizationचा या नेटवर्किंगवरती प्रभाव पडतो. नेटवर्किंगमुळे e-organization योग्य प्रकारे काम करू शकते. नेक्स्ट फॅक्टर आहे तो आहे सेक्स्युअल हॅरासमेंट अँड अदर फॉर्म्स ऑफ ॲब्यूज. ओके, निरुपयोगी त्रास व इतर प्रकारांचे अत्याचार.
तर यामध्ये इंटरनेट बेस्ड ऑर्गनायझेशन मस्ट ॲड्रेस द पोटॅन्शियल फॉर हॅरासमेंट, bias, discrimination and offensive sexual behavior from internet and email abuses. तर या ऑर्गनायझेशन या संस्थांनी इंटरनेट बेसवर असणाऱ्या ऑर्गनायझेशन यांनी हॅरासमेंट, डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, भेदभाव, त्याचबरोबर बायस म्हणजे पक्षपातीपणा यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. ऑर्गनायझेशनमध्ये डिस्क्रिमिनेशन, हॅरासमेंट अँड बायस या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर there is increasing evidence that many employees fail to use the same concentrates in electronic communication that they use in traditional work setting. इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनमध्ये एम्प्लॉयर्स सेम कॉन्सन्ट्रेन्सने समान मर्यादा वापरण्यात अपयशी ठरले आहेत. यामध्ये अनेक गोष्टी इन्क्लूड्स आहेत. त्याचा इम्पॅक्ट हा ऑर्गनायझेशनवरती होत असतो. त्यासाठी जे काय हॅरासमेंट आहे, जे बायस, डिस्क्रिमिनेशन यांच्याकडे जास्त मोठ्या प्रमाणावर लक्ष दिले पाहिजे. As one attorney noted, employees and managers all know they can't hang up a penthouse calendar in the workplace. तर अशासाठी जे काय ज्या ठिकाणी ते काम करीत आहेत त्या ठिकाणी पेंटहाऊस कॅलेंडर हे अप केले पाहिजे. त्या ठिकाणी वरच्या लेवलला ते ठेवले पाहिजे. त्याचबरोबर दे ऑल नो दॅट दे कांट मे रेसिस्ट or sexist joke in the workplace, but those same people may think it's okay to send racial or sexist jokes via email uses and specifies disciplinary actions for transgressions. तर ऑर्गनायझेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर हे हॅरासमेंट होण्याचा याच्यामध्ये शक्यता असते. तर असे हॅरासमेंट हे होऊ नये किंवा ते कमी करण्यासाठी या ऑर्गनायझेशनने मोठ्या प्रमाणावर याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. ऑर्गनायझेशन या संस्थांनी इंटरनेट बेसवर असणाऱ्या या ऑर्गनायझेशननी हॅरासमेंट, डिस्क्रिमिनेशन त्याचबरोबर बायस यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि याच्यातून ते कशी कमी करता येईल याच्याकडे देखील प्रयत्न केला पाहिजे. कारण इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनमध्ये इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन या ऑर्गनायझेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर केले जाते. कारण की ऑर्गनायझेशन इंटरनेट बेसवर रन होत असते. मग याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन करताना एम्प्लॉयर्सला सेम कॉन्सन्ट्रेट्सने म्हणजे समान मर्यादा वापरण्यात योग्य त्या प्रकारे यश येण्यासाठी अशा प्रकारे याच्यामध्ये अनेक प्रयत्न केले पाहिजे आणि त्यामधून कशा प्रकारे हॅरासमेंट कमी करता येईल याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण ऑर्गनायझेशनचा याच्यावरती इफेक्ट होत असतो. त्यामुळे असा बॅड इफेक्ट होऊ नये यासाठी या ऑर्गनायझेशन म्हणजे ज्या ऑर्गनायझेशन इलेक्ट्रॉनिक बेसवरती काम करीत आहेत त्यांनी याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. तर अशा प्रकारे या ऑर्गनायझेशनचा या ऑर्गनायझेशनचा डिसिजन मेकिंगवरती त्याचबरोबर डिसिजन मेकिंग, बिल्डिंग ट्रस्ट, पॉलिटिक्स अँड नेटवर्किंग अँड सेक्शुअल हॅरासमेंट अँड अदर फॉर्म्स ऑफ ॲब्यूज यांच्यावरती प्रभाव अशा प्रकारे पडतो. डिसिजन मेकिंगवरती काय होते तर जे काही डिसिजन घेतले जातात ते ट्रॅडिशनल पद्धतीने न घेता ऑर्गनायझेशन पद्धतीने एक मॉडिफिकेशन नुसार सुधारणा करून घेण्याचे प्रयत्न केले जातात. त्याचबरोबर या ऑर्गनायझेशनमध्ये नेटवर्किंग हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि याच्यामध्ये ऑर्गनायझेशन करताना याच्यामध्ये जो काही बिझनेस केला जातो तो कस्टमर्सना न भेटता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात केला जातो. मग अशा प्रकारे त्यांच्याबरोबर त्या कस्टमर्सबरोबर त्या पीपल्सबरोबर मोठ्या प्रमाणावर विश्वास निर्माण करण्याचा, तो बिल्ड करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला जातो आणि तो लॉंग टाईमपर्यंत कशा प्रकारे टिकवून ठेवता येईल याच्याकडे देखील याच्यामध्ये लक्ष दिले जाते. आणि लास्टला आहे तो आहे सेक्शुअल हॅरासमेंट अँड अदर फॉर्म्स ऑफ ॲब्यूज. याच्यावरती देखील या ऑर्गनायझेशनचा इम्पॅक्ट
होत असतो. तर ई ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनिक ऑर्गनायझेशन किंवा व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन. या ई ऑर्गनायझेशनमध्ये इंटरनेटचा वापर करून ती ऑर्गनायझेशन काम करीत असते. त्याचबरोबर जे काही स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस आहे त्या या मॉडर्न इरामध्ये आधुनिक काळामध्ये ई ऑर्गनायझेशन बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि या ई ऑर्गनायझेशनचा या डिसिजन मेकिंग, नेटवर्किंग, पॉलिटिक्स, त्याचबरोबर बिल्डिंग ट्रस्ट याच्यावरती इम्पॅक्ट होत असतो. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण इम्पॅक्ट ऑफ ई ऑर्गनायझेशन हा कंटेंट पाहिला आहे, त्याचा स्टडी केलेला आहे. तर अशा प्रकारे ई ऑर्गनायझेशन ही अत्यंत इम्पॉर्टंट आहे. या मॉडर्न इरामध्ये इंटरनेटचा वापर हा ऑर्गनायझेशनमध्ये केलाच पाहिजे. आणि सध्याच्या काळामध्ये असे ई ऑर्गनायझेशन हे मोठ्या प्रमाणावर डेव्हलप होताना दिसत आहे. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण इम्पॅक्ट ऑफ ई ऑर्गनायझेशन हे याचा स्टडी केलेला आहे. थँक्यू.